नॉन स्ट्राईक एंडला प्रथमेश नामक खेळाडू आपण पाहू शकाल. सामना 4 षटकांचा असेल आणि या 4 षटकांमध्ये कोणता संघ पुढे जाईल, कोणत्या संघाची धावसंख्या पहिल्या सत्रामध्ये कशी असेल. चला बाजूने चालायचं आहे, चलो बाजू से चलना है. चला डावखुऱ्यात जा गोविंदा पाटील आणि समोर जय चव्हाण. मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल आणि या पहिल्याच बॉलवर काय घडलंय. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉलवर श्रवण मालुसरेने टिपलाय जेल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, कदाचित फटका फसला, मिसक्यूट झालाय, कदाचित प्रॉपर कनेक्ट झाला नाहीये आणि थोडीशी उंची हवी होती ती गाठू शकला नाही. आणि त्यानंतर जो चांगला खेळ करण्यासाठी ओळखला जातो गोविंदा पाटील, त्याच्या पारीत अंत झाला आणि पहिल्याच बॉलवर सफलता मिळाली जय चव्हाण करंजडे संघाला. आणि इथून मात्र धक्का क्रमांक पहिल्याच बॉलवर टीम कोपर संघाला. नवीन खेळाडू येतोय गणेशला आपण पाहताय. न्यू बॅट्समन गणेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिलाच बॉल फुलटॉस होता, फुलटॉस बॉलवर वसूल केला नाही धावा आणि विकेट मात्र मिळाली ती टीम करंजडे संघाला. क्रांतीवीर चषकाची ही स्पर्धा आपण पाहताय. रबर बॉल पावसाळी स्पर्धा, दिवस क्रमांक पहिला आणि त्यामध्ये सामना क्रमांक 2. ज्या टीमच्या धावा जास्त असतील त्या टीमला बाय असेल हे लक्षात घ्या. आपण सामना 4 षटकांचा असेल, 10 संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत आणि त्या 10 संघांमध्ये ज्या टीमच्या जास्तीत जास्त धावा असतील त्या संघाला मात्र पुढच्या फेरीमध्ये बाय असेल हे लक्षात घ्या. आपण पहिल्या बॉलवर विकेट, दुसऱ्या बॉलवर वाईट, एक धाव एक्स्ट्रा जोडली जातीये. विलासजी कदम सर आहेत पंचांच्या भूमिकेत. तिकडे आमचे रोहित पवार. या वेळेला फटका आपण पाहताय कव्हर आणि पॉइंटच्या मधून खेळलाय जिथे निर्धारित जागा आहे. 1 धाव. धावसंख्या 1 न पुढे जाईल. धावसंख्या आता 2 स्कोर कार्डवर पाहायला मिळेल. 2 ऑन अबाउट, 2 धावा स्कोर कार्डवर. दोन चेंडूचा खेळ संपला आणि 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती टोटल 2 धावा. पुन्हा एकदा व्हाईट बॉल, पुन्हा एकदा अवांतर बॉल. आणखीन अवांतरची धाव जोडली जाईल आणि धावसंख्या आता स्कोर कार्डवर येईल ती 5 धावसंख्या. चेंडू संपले अद्यापर्यंत. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 5 धावा खर्च करतोय. 2 स्क्वेअर मारे सुद्धा आता केले. टोटल 3 बॉल वाईट टाकलेत आणि जय चव्हाण पुन्हा एकदा तयार होतोय. जयच्या समोर फलंदाज गणेशला आपण पाहताय. गणेशच्या वेळेला गणेशचा हा तडाखा फटका इथून मात्र सुरेख होता, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. श्रवण मालुसरेला आपण पाहत आहे. प्रयत्न त्याने केले होते सीमेरेषेलगत झेल टिपण्यासाठी, परंतु झेल सुटलाय आणि फलंदाजाला मात्र जीवदान मिळालंय. धावा मिळतील 2 धावा आणि धावसंख्या आहे ती 7. कदाचित झेल टिपता आला असतं परंतु हातामधून बॉल निसटलाय आणि मी म्हणे 4 धावा सुद्धा वाचवल्यात त्यानं, कारण उंची थोडीशी कमी होती परंतु त्यानंतर मात्र त्याने 4 धावा वाचवल्या. 2 धावा खर्च झाल्या. नंतरच्या बॉलवर मिस झालंय यष्टांचा वेध घेणारा बॉल आणि त्यानंतर मात्र विकेट डाऊन. आणखी एक धक्का गणेशच्या रूपानं कोपर संघाला. फलंदाज बाद. 7 धावसंख्या आणि या 7 धावसंख्येवर विकेट क्रमांक 2 गमावली आहे कोपर संघाने आणि दुसरी सफलता जय चव्हाण करंजडे संघाला.
5 चेंडूचा खेळ संपला आणि 5 चेंडूमध्ये जय चव्हाणनं 7 धावा खर्च केल्या, 2 विकेट आणि शेवटचा अंतिम बॉल. प्रतुल आलाय, प्रतुल पाटीलला आपण पाहताय स्ट्राईक हँडवर प्रतुल आणि त्याच्या समोर गोलंदाज जय. जयचा हा बॉल हाफ ट्रॅकर सक्सेसफुली कन्व्हर्ट केलाय, प्रॉपर घेतला बॅटवर आणि त्यानंतर मिडल ऑफ द बॅट डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून फेकून दिलाय. हा आउट ऑफ द पार्क, हा शेवटच्या बॉलवर शेवट गोड झालाय. 2 विकेट गेल्यानंतर सुद्धा प्रतुलनं हा तडाखा दाखवलाय. षटकार 6 धावा आणि या 6 धावेनं टीमची धावसंख्या टोटल स्कोर कार्डवर जोडली गेली ती 13 धावसंख्या. आमची दीपक दादा भोपी यांना आपण पाहू शकाल, अगदी 40+ असेल. आजही चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून, एक चांगले व्यक्तिमत्व आणि त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. धावसंख्या टोटल 1 षटकाचा खेळ संपलाय आणि 13 धावसंख्या. सनी दादा कैकाडी बॉलिंग मार्कवर. सनी यांचा पहिला बॉल आपण पाहत आहे. टेनिसच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी करताना आपण पाहिलंय. या वेळेला मात्र आपण पाहू शकाल पहिल्याच बॉलवर वेगानं 2 धावा कंप्लीट झाल्या आणि या 2 धावीच्या मदतीनं टीम पोहोचतीये ती टोटल 15 धावसंख्येवर. या वेळेला आपण पाहताय अलॉंग द कार्पेट खेळतोय. पुन्हा एकदा श्रवणला आपण पाहू शकाल, दुसरीसाठी निघाले. प्रॉपर थ्रो आला होता, थोडस कलेक्ट करताना चुकी झाली आणि पुन्हा एकदा 2 धावा जोडतायत. 2च्या मदतीनं टीमची धावसंख्या आता टोटल 17 धावसंख्या. असं वाटलं होतं पहिल्या 5 बॉलमध्ये 7 धावा होत्या, धावा होतील की नाही. नंतर आला प्रतुलचा षटकार आणि त्यानंतर मात्र नवीन गोलंदाज सनी कैकाडी यांनी मात्र 4 धावा खर्च केल्या 2 बॉलमध्ये आणि आता तिसरा चेंडू त्यावर विकेट मिळाली. जो प्रथमेश होता त्या बॅटला अगदी स्पर्श झाला बॉल आणि मागे आपण पाहिलं तर भूषण खैरेनं टिपलाय झेल आणि फलंदाज आणखी एक बाद. तिसरा गडी बाद होतोय कोपर संघाचा. धावसंख्या आहे ती म्हणजे 17 धावा. फटका सुरेख आहे, स्ट्रेट फॉरवर्ड समोरच्या दिशेला फिल्डरच्या वरतून खेळले. आले आपण पाहतोय कुमार पवारच्या बॅट मधून आलाय. सनी कैकाडी यांच्या बॉलवर हा धमाका षटकार. आक्रमण प्रत्येला पाहायला मिळाला. धावसंख्या 6 न पुढे जाईल, ते आता धावसंख्या 23 धावा. 23 धावा. पुन्हा एकदा आपण पाहत आहे बॅटच्या मधोमध समोर टाकतोय बॉल आणि ओव्हर पिच बॉलला त्या तितक्याच ताकदीने खेळताना कुमारला आपण पाहत आहे. बॅक टू बॅक आला आणखी एक दुसरा षटकार. धावसंख्या टोटल 29 धावा 29. षटक क्रमांक 3 सुरू होत आहे आणि तिसऱ्या षटकामधील लोकेशला आपण पाहत आहे. लोकेश भगत आणि त्याचा पहिला बॉल डॉट.
पुढच्या बॉलसाठी पुन्हा एकदा आपण पाहू शकाल. खेळपट्टी जी तुम्ही पाहताय, खेळपट्टीच्या जर बाहेर बॉल जर पडला तर पहिला चेंडू डेट असेल आणि त्यानंतर सेकंड टाइम जर आला तर नो चेंडू असेल, हे लक्षात घ्या आपण. त्यामुळे पंचांचा इशारा आहे, इट्स अ वाईट बॉल. अवांतरची धावीतून जोडली गेली धावसंख्या आता 30 धावा. तिसरं दशक जोडलं जाते, 30 धावा लागत आहे स्कोर कार्डवर. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेला लोकेशनचा बॉल थोडंसं आपण पाहिलं तर उचली घेणारा बॉल होता. त्यानंतर आपण पाहिलं तर प्रतुलची बाट आणि स्पर्श झाल्यानंतर निर्धारित जागेमध्ये बॉल. धावसंख्या 31. हॅलो. धावसंख्या 31 स्कोर कार्डवर तुम्हाला पाहायला मिळते. क्रांतीवीर चषकाची स्पर्धा 4 दिवस सलग ही स्पर्धा सुरू राहणार आहे आणि 4 दिवसाचा जर विचार केला डॉट चेंडू आलाय. नेथाव चेंडू अगदी येताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या 33 स्कोर कार्डवर लागतीये. धावसंख्या 33. पस्तीस धावा स्कोर कार्डवर लागत आहे. 35. लोकेशनचा पुढचा बॉल आणि पुढच्या बॉलवर पुन्हा एकदा आपण पाहू शकाल अवांतर बॉल फेकलाय. वाईट बॉल येतोय. वाईटची आणखी एक धाव जोडली गेली. धावसंख्या आता 36 स्कोर कार्डवर. शेवटचा अंतिम बॉल तिसऱ्या षटकामधील आणि त्या बॉलवर मात्र पुन्हा एकदा लोकेश आणि समोर कुमारला आपण पाहता, ज्या कुमारनं 2 षटकार मारले, प्रतुलने 1 षटकार मारला. आणखी एक अवांतर बॉल, आणखी एक वाईट बॉल. लय खराब पाहायला मिळाली. लाईन थोडीशी खराब आहे, भेरकडलाय आणि आउटसाइड दी लेग स्टंप बॉल फेकतोय आणि लोकेशचा आणखी एक खराब बॉल. धावसंख्या या वेळेला आपण पाहता बॉल इथून मात्र फटका चांगला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहताय, फिल्डरला चकवलंय, फसवलंय, इनफिल्डला क्लिअर करतोय आणि हा मात्र आलाय टीम सिद्धिविनायक कोपर टीमसाठी चौकार. धावसंख्या 4 न पुढे जाईल. धावसंख्या टोटल 41 धावा. 41. 3 षटकांचा खेळ संपलाय. 18 बॉल संपले. त्यांनी 18 बॉल मध्ये 41 धावा स्कोर कार्डवर लागलेल्या आहेत. एक चांगली धावसंख्या मी म्हणेन टीम कोपर संघाने जमवलाय. ज्या टीमचा हाय स्कोर असेल त्या टीमला बाय असेल सेकंड राऊंड मध्ये, लक्षात घ्या आपण. आणि आता मात्र शेवटचे 6 बॉल फेकण्यासाठी गोलंदाज कोण असेल, कुणाला जबाबदारी दिली जाईल, कुणाच्या खांद्यावर हा भार सोपवला जाणार आहे आणि मग तो गोलंदाजी कशी करेल. धावा जे 41 जोडलेल्या आहेत, कमीत कमी धावा संख्या देऊन थांबवेल का कोपर संघाला, प्रयत्न कसे राहतील. साहिलला आपण पाहताय, साहिल आपण पाहताय बॉलिंग करत असताना गोलंदाजी मार्कवर. साह्याचा पहिला बॉल ऑफस्टिकच्या बाहेर सोडतोय. खराब बॉल इथून पाहायला मिळाला आणि अवांतर बॉलने धावसंख्या आता स्कोर कार्डला पुढे जाईल. ते आता 42 धावा. 42 42 ऑन बोर्ड. चांगली धावसंख्या आहे. चांगल्या धावसंख्येचा आलेख, चांगल्या धावसंख्येचा उच्चांक मी म्हणेन सध्या तरी सुरू आहे या मॅच मध्ये टीम कोपर टीमच्या बाजूनं. पुन्हा एकदा वाईट बॉल फेकलाय, पुन्हा एकदा अवांतर बॉल फेकलाय. सिंगल डिक्लेअर
धाव येईल. धावसंख्या आता स्कोर कार्डला पुढे लागेल ती 44 धावा. 44 धावा स्कोर कार्डला लागत आहेत. फलंदाज बाद UT आपण पाहू शकाल. बॅट्समन कुमार पवार हा खेळाडू बाद होतो आहे. इंदापूरचा आहे कोण मित्राचा फाटे कोण तो बनवतो तो बिर्याणी. अरे त्यांच्या घरातली शंकरची सगळीच कुक आहे. अरे तो हा पडला. या वेळेला हा बॉल आपण पाहत आहे. डीप मध्ये चेंडूला फील्ड केलं जातं आणि डीप मध्ये फील्ड करत असताना 45 एक सिंगल मिळाली. धावसंख्या 45 धावा स्कोर कार्डला येत आहेत. टोटल धावसंख्येचा विचार केला तर 45 धावा स्कोर कार्डवर. तब्बल किती धावसंख्या ओळखली जाईल, किती धावसंख्या. यावेळेला फटका सुरेख आहे. अवकाशाला गवसणी घालत असताना सरळच्या दिशेला हा साईवर हल्ला. आणखी एक आलाय प्रतुलच्या बॅट मधून. 6 धावा षटकार आणि या 6 धावेनं संघ पोहोचलाय तो टोटल धाव 51 धावा. अर्धशतक कंप्लीट झालाय. टीम कोपर संघाचा 50 धावा कंप्लीट आणि 51 धावा स्कोर कार्डवर. शेवटचे 2 चेंडू बाकी असतील या पूर्वार्धामधील. शेवटचे 2 बॉल त्यामधील 5वा चेंडू आपण पाहत आहे. चांगल्या लेंथ आणि लाईनवर होता आणि त्या बॉलवर पुन्हा एकदा बॅट्समनला आपण पाहिलं असेल प्रतुल पाटील बीट जोडतो आहे आणि हा बॉल मात्र डॉट बॉल आलाय. शेवटचा अंतिम बॉल आणि शेवटच्या अंतिमच्या बॉलवर आता मात्र किती धावा येतील, धावसंख्या किती असेल हे सारं काही चित्र स्पष्ट होईल. कोलवट टप्प्याचा बॉल ब्लॉक हॉल मध्ये टाकतोय. यावेळेला आपण पाहताय सिंगल कंप्लीट सेकंड साठी निघालेत आणि सेकंड रन सुद्धा पूर्ण केली आणि सेकंड रन्स न टीमची धावसंख्या टोटल स्कोर कार्डवर जोडली गेली. 53 धावा. टार्गेट आहे 54 धावेचं. चला पुढच्या सामन्यासाठी रेडी राहायचंय. टॉस साठी बघा चिरणे टीम आणि चौक संघ. चला दोन्ही टीमच्या कर्णधाराला विनंती असेल आपण टॉस करणार आहोत तर दोन्ही टीम आपण लगेच यायचंय बघा. चिरणे टीम आणि दुसऱ्या बाजूला चौक संघ. दोन्ही टीम आपण टॉस साठी या. 24 बॉल आणि टार्गेट आहे 54 धावेचं करायचे आहेत करंजाडे संघाला. कोपर टीमच्या अगेन्स्ट येणारी 24 बॉल 54 धावा आता जमवल्या जातील. 54 धावा वाचवल्या जातील. कोणता संघ पुढे जाईल जिंकून हा सामना हे सारे काही पाहायला मिळेल. लोकेश भगत आहे. लोकेश भगतची जर बॅट चालली भूषण कैरे आहे आणि यांच्या माध्यमातून जर चांगला खेळ झाला बॅट जरा चालली तर कदाचित मी म्हणेन तिकडे श्रवणला आपण पाहत आहे सनी कैकडे असतील आणि धावा जमवू शकतात. परंतु कोपर संघाची गोलंदाजी सुद्धा आपण पाहिलं सुरेख आहे, चांगली आहे. सातत्याने चांगला खेळ राहिलाय आणि 4 षटकांमध्ये रबर बॉलमध्ये 54 धावा म्हटलं तर खूप जास्त आहेत तशा. परंतु त्या करण्यासाठी जर बॅटिंग चांगली झाली, खेळ सुरू चांगला राहिला तर मग दोन्ही संघ अगदी विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळतील. परंतु विजय मात्र कोणत्या तरी एका संघाचा असेल हे सुद्धा पाहायला मिळेल. चला इथून टॉस करणार आहोत आपण. चौक आणि चिरनेर दोन्ही टीम आपण टॉस साठी या.
चला टॉस साठी या. टॉस चिरनेर संघ आणि चौक संघ. चला दोन्ही टीम आपण टॉस साठी लगेच संपर्क साधा. लोकेश चला चौक संघ नैनेशजी पवार. भूषण भूषण हा सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये धावा 54 करायच्या आहेत. आणि लोकेश भगत आणि भूषण खैरेला आपण पाहत आहे बॉलिंग मार्कवर कुमार पवार. कुमार याचा पहिला बॉल आपण पाहत आहे लोकेश डॉट खेळला आणि दुसरा बॉल आपण पाहिला तर अगदी सिंगल आणि धावा संख्या आता टोटल 1 धाव. चला आपण टॉस करतोय. एका बाजूला चिरनेर संघ आणि दुसऱ्या बाजूला चौक संघ आलेला आहे. चार बॉल दोन ना चार बॉल आपल्याकडे काय संबंध आहे. आपलं तर जावं घरा डायरेक्ट आता सांगते सिंचा करू डायरेक्ट उद्या करू डायरेक्ट कोण आहे छापा चेन्नईचा 1000 ॲडव्हान्स झालेला आणि बॉल ते नाही तीन अडीच केले ना उद्या परत सोनाली पेन रविवारी वार कथा झालं काल आपल्या टीमचं नाव काय आहे हो दादा चिरने चिरने हो चिरने टीम आपल्या टीमचं नाव महागणपती चिरने. नेक्स्ट मॅच मध्ये महागणपती चिरनेर संघ आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहता अंबिका किराणा स्टोर्स
चौक संघ पाहायला मिळेल आणि या चौक टीमचे पुरस्कर्ते आपण पाहत आहे गौतम ओसवाल जी असतील अगदी अंबिका किराणा स्टोर्स आणि त्याचे सर्व गौतमजी ओसवाल आणि त्यांच्या माध्यमातून या संघाला पुरस्कृत केलंय. चला इथून मॅचकडे आपण जातोय. सामना सुरू आहे. एका बाजूला कोपर आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहत आहे टीम करंजाडे. पाऊस आता येतोय बघा. मगाशी आपण पाहिलं तर पाऊस नव्हता आणि त्या अनुषंगानं धावा जमल्या सुद्धा. आता त्याचा बेनिफिट कदाचित कोपर संघाला मिळणार आहे कारण गोलंदाजी करताना जर विचार केला तर चेंडूला टर्न मिळणं स्किट होणं हे सारं काही आपण पाहत असतो आणि अशा परिस्थितीमध्ये जर विचार केला तर आता पाऊस येतो आणि त्याचा बेनिफिट फायदा कोपर टीमला होईल किंवा करंजाडे संघ अशीच बॅटिंग करत राहील. लोकेश भगत जर मैदानाच्या आतमध्ये राहिला तर कदाचित त्या धावापासून सुद्धा अगदी आपण पाहिलं तर जोडण्यासाठी तो प्रयत्न करणार आहे. धावसंख्या टोटल 13 धावसंख्या. षटक दुसरं सुरू आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये जर विचार केला तर धावसंख्या 13 धावा. लोकेश भगतला आपण पाहत आहे खेळताना आणि त्यांचे मित्र आपण पाहत आहे आमच्या शिरडोनचे एक उत्कृष्ट समालोचक रोहित वाजेकर यांच्याकडून त्यांना शुभेच्छा येतात. परंतु फटका सुराका हाफ ट्रॅकर आणि या बॉलवर मात्र धमाका. क्षेत्ररक्षकाच्या वरून प्रथमेश होते आणि त्याच्या वरून आलाय हा अवकाशाला गवस निघाणारा उंच असा षटकार आणि या 7 धावेनं टीम पोहोचतीये ती टोटल आता 19 अंकावर. 19 ऑन अबाउट 19 धावा. चेंडू शिल्लक असतील या षटकामधील आता एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि धावसंख्या आता 19 धावा. या वेळेला गोविंदाचा बॉल आणखीन समोरून टर्न केलाय. खेळण्याचा प्रयत्न होता आणि शेवटचा बॉल डॉट आलाय आणि इथून मात्र जर विचार केला आपण तर धावसंख्येचं षटक संपलंय. 12 बॉलचा खेळ संपलाय आणि 12 बॉलच्या अखेरीस गरज आहे ती म्हणजे येणाऱ्या 24 बॉलमध्ये 54 लागल्या 19 धावा. 35 ना 12-35 येणारे 12 चेंडू आणि 35 धावेची आवश्यकता असेल त्या मॅच मध्ये. 12 चेंडू आणि 35 धावा. एक षटक जर 20 धावेचा आल्या ना कदाचित 20 धावा जर एका षटकामध्ये आल्या तर मग शेवटच्या षटकामध्ये तितक्या धावा कमी सुद्धा पाहायला मिळतील. पण येणारे 12 बॉल आणि त्यामध्ये करायचे तर टोटल आता 35 धावा. आमचे जय भोईर सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आपण करूया. अगदी सनी दादा कैकडे असतील लहान लहान खेळाडू सातत्यानं घेऊन खेळत असतात मग घडवण्याचा प्रयत्न करत असतात आणि मग टेनिस क्रिकेटसाठी करंजाडे टेनिस क्रिकेटसाठी राहिलेलं त्यांचं योगदान सुद्धा तितकंच महत्त्वाचं राहिलं आहे. बऱ्याच वेळेला आपण पाहिले करंजाडे प्रीमियर लीग असेल एक भव्य दिवशी स्पर्धा रायगडामधील एक भव्य दिवशी नामांकित स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे सुद्धा पाहिलं जात आहे आणि ती दरवर्षी स्पर्धा 3 दिवसाची स्पर्धा सुद्धा आपण पाहत असतो आणि कमीत कमी 1500-2000 लोक सुद्धा त्या स्पर्धेमध्ये जेवताना सुद्धा आपण पाहिलेत अशी ती स्पर्धा. आणि शिरडोन म्हटलं तर मग त्या मैदानावर हा संघ सातत्यानं खेळण्यासाठी येत असतो. कोपर संघ सुद्धा येत असतो आणि स्वयंभू कोपर गाव म्हटलं गणपती बाप्पा फटका सुराका कव्हरच्या वरतून खेळलाय. गणेश होते आणि त्याच्या वरतून समालोचन कक्षाला सलामी देत असताना भूषण खैरेचा हा षटकार. कोपर गावाची ओळख सुद्धा गणपती बाप्पाच्या नावाने आपण पाहिलं. स्वयंभू गणपती बाप्पाचं मंदिर या गावामध्ये आपण पाहिलंय पण ते भूषण खैरे थांबत नाहीये आणि भूषण खैरेच्या बॅट मधून आलाय बॅक टू बॅक दुसरा सिक्सर आणि या 7 धावेनं आणखीन धावसंख्या आता टोटल 31 धावसंख्या स्कोर कार्डवर. प्रथमेश आलाय गोलंदाजीसाठी. पहिल्या 2 बॉलवर त्याने तडाखा दाखवलाय आणि या 2 बॉलवर इरादा स्पष्ट करताना धावसंख्या करंजाडे संघाची 31 धावा स्कोर कार्डवर. येणारे 10 बॉल आणि त्या 10 बॉलमध्ये आता इक्वेशन राहिलंय 23 धावा. येणारे 10 चेंडू आणि 23 धावेची आवश्यकता. असा जर खेळ राहिला करंजाडे संघाचा भूषण लोकेशनचा तर कदाचित डोकेदुखी ठरेल. कोपर टीम साठी अडचणी वाढतील. त्या अडचणी दूर करण्यासाठी कदाचित या जोडीला फोडावं लागेल विकेट घ्यावी लागेल. प्रथमेश पुन्हा एकदा तयार. प्रथमेशाचा बॉल पडल्यानंतर उंच उसली घेणारा बॉल पाहायला मिळाला आणि मग चांगला बॉल नजरेसमोर निघालाय आणि चेंडू मात्र जर आपण पाहिला तर अगदी हा डॉट बॉल. चांगला बॉल. 5 धावे या बॉलवर. एक सिंगल. 1 धाव आली आणि धावसंख्या आता 32. आव्हान राहिलंय
ते 22 धावेचा. येणारे 9 चेंडू आणि 22 धावा. 9 चेंडू 22 धावा म्हटलं तर मग एखाद मोठा फटका आणखीन येणं महत्वाचं असेल. प्रथमेश कमबॅक करेल का? फटका सुरेख होता पॉइंटच्या दिशेला, परंतु निर्धारित जागेमध्ये एक धावाली आणि या एक धावेनं टीम पोहोचते ती टोटल आता 33 या अंकावर. 21 धावेची गरज. येणारे 8 बॉल, त्या 8 बॉल मध्ये 21 धावा करायच्या आहेत. 8 बॉल 21 धावा जमतील, 21 धावा डिपेंड होतील. काय चित्र असेल या मॅचचं? काय चित्र असेल या मॅचचं? चांगला बॉल लोकेश साठी पाहायला मिळतोय, परंतु लोकेश मात्र तिथे बीट झालाय आणि आता मात्र कमबॅक करतोय. 2 षटकार आल्यानंतर प्रथमेच झालेलं कमबॅक आणि आता मात्र 7 बॉल आणि 21 ची आवश्यकता. 7 बॉल 21 धावेची गरज. क्षेत्ररक्षक आपण पाहताय आणि या बॉलवर मात्र एक सिंगल रन्स मिळाली आणि सिंगलच्या मदतीनं आता येणारे शेवटचे 6 बॉल आणि गरज आहे ती 20 धावेची. म्हणजे 35 हवे होते, या षटकामध्ये 15 आल्या, शेवटच्या 6 बॉलमध्ये 20 राहिलेत. पहिल्या 3 बॉलवर एकाच 2 मोठे फटके जर आले तर करंजाडे संघ या स्पर्धेमध्ये अगदी धावेपर्यंत पोहोचणार आहे. जर पहिले 3 चेंडू चांगले पडले कोपर टीमसाठी तर या धावा डिपेंड सुद्धा होऊ शकतील. करंजाडे की कोपर, कोपर की करंजाडे, कोण पुढे जाईल आणि मग ज्या टीमच्या जास्तीत जास्त धावा त्या टीमला पुढच्या फेरीमध्ये बाय असेल. येणारे 6 बॉल आणि निर्णायक 20 धावेची आवश्यकता. गोलंदाज मानस येतोय. मानसच्या हातामध्ये षटक दिलंय. मानसकडे जबाबदारी सोपवली आहे आणि समोर आता लोकेश भगत. ज्या ज्या वेळेला टीमला गरज असते त्या त्या वेळेला लोकेश भगतनं खेळ केलेला आहे आणि सातत्याने धावा सुद्धा त्याने जमवलेल्या आहेत. परंतु आता 5 बॉल आणि गरज आहे 18 धावेची. 5 चेंडू आणि 18 धावा. 5-18चं समीकरण. मानसकडे जबाबदारी आहे. कोपर टीमची जबाबदारी भूषण आणि लोकेश्वर करंजाडे संघाची. यावेळेला पायांमध्ये टाकण्याचा प्रयत्न होता. फटका सुरेख. बॅकअप दिले गोविंदानं. आणखीन 2 धावा, आणखीन 2 धावा. येणारे 4 बॉल आणि गरज आहे 16 धावा. 4 चेंडू आणि 16चं समीकरण. 2 मोठे फटके, 2 मोठे फटके या मॅच मध्ये करंजाडे संघाला जिवंत ठेवणारा हा एक फटका आलाय. येणारे बॉल राहिले 3 आणि त्या 3 बॉल मध्ये 10 धावेची आवश्यकता. 3 चेंडू आणि 10 धावा. कभी बाजी इधर कभी बाजी उधर, सरण्यासारखा रंग बदलतो बघा. मागच्या षटकामध्ये जी सुरुवात झाली बॅटिंगला, आता पुन्हा एकदा 30 लय पकडली आणि आता मात्र 3 चेंडू आणि गरज आहे 10 धावेची. दोन्ही टीमचं भविष्य या स्पर्धेमधील येणाऱ्या 3 बॉलवर आहे. 3 बॉल 10ची गरज. टप्पा पडल्यानंतर अगदी संपर्क नाही आहे आणि त्यानंतर मात्र हा डॉट बॉल. 2 मध्ये 10, 1 षटकार 1 चौकार किंवा सलग 2 षटकार. हा बॉल डेट पाहायला मिळेल खेळपट्टीच्या बाहेर. आणखीन एक असा बॉल आला तर त्याच्यावर 9 चेंडू असेल हे लक्षात घ्या. 2 चेंडू आणि 10 धावा. 2 बॉल 10चं समीकरण. 54 धावा जमवण्यासाठी सुद्धा मी म्हणेन करंजाडे संघाने सुद्धा कंबर कसली आहे. प्रयत्न केले परंतु आताचा हा बॉल एज लागली, मागे जातोय बॉल आणि त्यानंतर शेवटचा 1 बॉल आणि आता मात्र गरज असेल 9 धावेची. 1 चेंडू आणि 9 धावा. थोडस पाऊस आला, पावसाचा बेनिफिट फायदा टीम कोपर संघाला मिळालाय झालाय आणि त्यानंतर मात्र आपण पाहताय इथून सामना जिंकलाय तो टीम कोपर संघानं. अभिनंदन टीम कोपर आणि करंजाडे टीमला हार्ड लक. पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा. कारण 54 धावेचं टार्गेट. ज्या टीमच्या जास्तीत जास्त धावा त्या टीमला बाय असेल लक्षात घ्या. चला पुढचा सामना असेल चिरनेर महागणपती चिरनेर आणि दुसऱ्या बाजूला अंबिका किराणा स्टोअर्स आपण पाहताय चौक संघ. चला टॉस कोणत्या संघाने जिंकलाय? चला चौक टीम टॉस जिंकलेला आहे. निर्णयावर अंमल करा आणि लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. सामनावीर धावसंख्या 18 केली बॅटिंग करताना आणि गोलंदाजी करताना 3 धावा दिल्या. पहिल्या षटकामध्ये
कुमार पवार या सामन्याचे सामनावीर. चला कुमार या आपण. चला चौक संघ फिल्डिंग करणार आहे. चिन्ह टीम आपण बॅटिंगसाठी उतरायचं आहे आणि दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा आणि लगेच करूया पुढच्या मॅचला आणि सामन्याला सुरुवात. आपण पाहत आहे क्रांतीवीर चषक ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. 4 दिवसाची स्पर्धा समर्थ लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहत राहा आणि पुन्हा एकदा आपण जाऊया मैदानाच्या दिशेनं. हॅलो चला सामनावीर तर सामनावीर कुमार पवार परंतु डेडिकेट करतायत आमचे चला माधव आपण या. चला माधव या आपण. चला टॉस चौक टीमने जिंकलेला आहे आणि फिल्डिंग घेतली आहे. बॅटिंग साठी टीम आता चिरनेर संघ असेल. चला सामनावीर माधव या आपण. चला दोन्ही टीम आणि दोन्ही टीमचे राखीव प्रतिनिधी या आमच्यापर्यंत नावं पोहोचवा. चला करंजरी टीम हार्डलक टीम पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा. परंतु आज भूषण आणि भूषणचा खेळ पाहून जरा बरा वाटलं. थोडे धावा जास्त होते. 45 पर्यंत जर थांबला असतं तर कदाचित मॅच मध्ये एक थोडीशी वेगळी काही मजा असते. चला इथून चौक टीम आपला सुद्धा राखीव प्रतिनिधी येऊ द्या. एका बाजूला आपण पाहत आहे अंबिका किराणा स्टोर्स चौक संघ असेल आणि दुसऱ्या बाजूला टीम तुम्ही पाहिली तर श्री महागणपती चिरनेर संघ असेल. असे दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना आपण पाहत आहे. चौक गावाची ओळख जर आपण पाहिली तर इतिहासाच्या काळामध्ये जर पानं उचकून पाहिली तर अगदी मग स्वराज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबरीनं स्वराज्याचा कार्यभार सांभाळत असताना सरनौबत म्हणून ज्यांना आपण पाहिलं ते सरनौबत नेताजी पालकर आणि या गावचा हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी सुनहरी अक्षरामध्ये आपण पाहिलं तर अगदी मुघलांच्या बरोबरीनं लढताना सरनौबत नेताजी पालकर यांना आपण पाहिलं असेल. इतिहासाच्या पुस्तकामध्ये आजही तो नामोल्लेख आपण पाहत असतो आणि स्वराज्याला घडवण्यामध्ये जो सिंहाचा मोलाचा वाटा तो सरनौबत नेताजी पालकर यांचा राहिलाय. ही ओळख आपण पाहत आहे. एका बाजूला आपण पाहिलं तर महागणपती चिरनेर संघ म्हटला तर चिरनेर मॅन ऑफ द मॅच दादा मॅन ऑफ द मॅच. चला इथून पहिलाच बॉल आणि त्या पहिल्याच बॉलवर मात्र इरादे स्पष्ट करत असताना हा पहिला चौकार. अरे स्कोर लिहायला या चला दुर्वेश आहेत स्कोरिंग करतायत. दुर्वेश खारके आलेले आहेत.
या वेळेला नैनेश पवार गोलंदाजी करतायत. नैनेश पवार यांचा हा पुढचा बॉल आणि निर्धाव चेंडू टाकलाय. धावसंख्या टोटल स्कोर कार्डवर पाहायला मिळेल 5 धावसंख्या आणि चेंडू झाले त्या षटकामधील 3 चेंडूचा खेळ संपलाय.